गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर श्री व्यास मंदिरात भक्तांचा जनसागर। नगराध्यक्ष छायाताई पाटील व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी घेतले आशीर्वाद। यावल प्रतिनिधी फिरोज तडवी। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त यावल येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री व्यास महाराज मंदिरात गुरुवारी पहाटेपासून भक्तांची प्रचंड गर्दी उसळली। श्री व्यास महाराजांच्या पावन स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी यावलसह परिसरातील तसेच दूरदूरच्या भागांतून हजारो भाविकांनी हजेरी लावत मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला। दिवसभर श्री व्यास महाराज की जयच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला। भाविकांनी श्री व्यास महाराजांचे दर्शन घेऊन कुटुंबाच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। मंदिरातील धार्मिक विधी, पूजन आणि दर्शन व्यवस्था सुरळीत व शिस्तबद्धपणे पार पडल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले। यावेळी यावल शहराच्या प्रथम नागरिक तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटील आणि माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी श्री व्यास महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। त्यांनी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत सर्वांच्या सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री व्यास मंदिरात दिवसभर भक्तांची अखंड रीघ लागली होती। श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा संगम अनुभवायला मिळाल्याने संपूर्ण मंदिर परिसर उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। संपूर्ण यावल शहर आणि या परिसरातील पंचक्रोशीच्या लोकांना माहिती आहे, महर्षी व्यासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी अशी आख्यायिका सांगितली जाते की या ठिकाणी महर्षी व्यास ऋषींनी एक आठवडाभर या ठिकाणी थांबून महाभारताचं लिखाण या ठिकाणी केलेलं आहे। आणि खरं म्हणजे या संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर महर्षी व्यासांचं आहे। आणि आज गुरुपौर्णिमा या ठिकाणी पूर्ण देशामध्ये साजरी होते आणि सगळ्यात समाजाचे गुरु म्हणून महर्षी व्यासांकडे या ठिकाणी पाहिलं जातं। आणि म्हणून या ठिकाणचं हे व्यास मंदिर या अख्ख्या फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये प्रसिद्ध व्हावं या भूमिकेतून या ठिकाणी श्री व्यास मंदिर व श्रीराम मंदिर संस्थान गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे। खरं म्हणजे वर्षभराच्या कालखंडामध्ये महर्षी व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या ठिकाणी फक्त यावल शहरच नाही तर या सगळ्या पंचक्रोशीतील नागरिक, त्यांचे नातेवाईक महाराष्ट्रभरातून या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी महर्षी व्यासांचं दर्शन घेऊन या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी फार लांबून या ठिकाणी भक्त या ठिकाणी येत असतात। आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की गेल्या काही वर्षापासून या महर्षी व्यासांच्या मंदिराचा कायापालट करण्याचा प्रयत्न या ठिकाणचं संस्थान देखील करत आहे। या ठिकाणचा लोकप्रतिनिधी म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये बरेचसे कामं या ठिकाणी झालेले आहे। आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून, माननीय आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी महर्षी व्यासांच्या मंदिराचा परिसर या ठिकाणी सुशोभित करण्याचं काम आणि या ठिकाणी भक्त येऊन राहिले पाहिजे, मुक्कामाची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे, सर्व सुविधा या ठिकाणी भक्तांना मिळाल्या पाहिजे याच्यातून सारे जण या ठिकाणी काम करत आहे। खरं म्हणजे महर्षी व्यासांचं मंदिर तर या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रात जर प्रसिद्ध झालं तर यावलचं नाव देखील या ठिकाणी पुढच्या काळामध्ये नकाशावरती या ठिकाणी घेतलं जाणार आहे। यावलचं नाव जसं वेगवेगळ्या केळीसाठी प्रसिद्ध आहे तसं महर्षी व्यासांचं या ठिकाणी पुरातन मंदिर आहे म्हणून ते प्रसिद्ध व्हावं अशी भूमिका या ठिकाणच्या नागरिकांची आहे। आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला देखील असं वाटतं की आमचा यावलचा नावलौकिक महर्षी व्यासांच्या नावाने या ठिकाणी झाला पाहिजे। म्हणून आम्ही सारेजण आणि आमच्या सोबतचे सारे सहकारी यावलचे नागरिक देखील महर्षी व्यासांच्या मंदिराला वेळोवेळी या ठिकाणी भेट देतात।